दारावर आलेला पाहुणा कधी उपाशी घालवू नये असं घरातली मोठी माणसं नेहमी सांगत असतात। पण प्रत्यक्ष आयुष्यात याच गोष्टी कधी कधी आपल्याला चांगल्याच भारी पडू शकतात। असंच काहीसं नाशकात एका महिलेसोबत घडलं। दारावर आलेल्या साधूला दीक्षा देणं या महिलेच्या अंगाशी आलं। या साधूंनी तिच्या अध्यात्मावरील आंधळ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि तिला गंडवून गेले। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्कमधील श्रीकृष्ण मंदिराच्या पाठीमागची गल्ली। महिला आपल्या कुटुंबासोबत राहायची। घरात तिचं मूल आणि ती अशी दोघेच होते। 10 ऑगस्टला ती महिला आणि तिचं मूल असे दोघेच घरामध्ये होते। दिवसाची वेळ, आपल्या कामात मग्न असताना दारावरती थाप पडली। तिनं दार उघडलं। 3 साधू भिक्षा मागत होते। दारावर साधू म्हणून तिनं पाणी घेऊन आली, पण तिला माहित नव्हतं साधू वेशातील हे तिघे भामटे होते। गोड बोलून ती त्यांच्या दीक्षा घेण्याच्या आग्रहाला बळी पडली। साधूंनी महिलेला घरातून पैसे आणायला सांगितले आणि साधेसुधे नाही तर 500 रुपये। सुरुवातीला महिला 500 रुपये घेऊन आली। त्यानंतर त्यांनी 1 किलो तूप आणा आणि चहा आणा अशी मागणी केली। त्या बदल्यात हे साधू महिलेला तिच्या जीवनाशी निगडीत आणि अडचणींविषयी सांगत होते। त्यामुळे महिलेला त्यांच्यावरती विश्वास बसला। महिलेने लगेच चहा आणला आणि 1 किलो तूप घेऊन पण आली। अडचणी सांगताना महिलेला त्यांच्यावरती इतका विश्वास बसला। ही गोष्ट लक्षात येता या साधूंनी महिलेच्या हातावरती रक्षा बांधून तिला भुळ घालण्यात आली आणि तिच्याकडून 20,000 रुपयांचा ऐवज घेऊन हे तिघही फरार झाले। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे तीनही साधू कशा प्रकारे महिलेला भुळ पाडतायत। तिच्या दारासमोर बसून तिच्याकडून पैसे उकळण्याचा हा प्रयत्न या साधूंचा सुरू होता आणि महिला या सगळ्यांना बळी पडली। यानंतर महिलेनं आपल्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला। यानंतर त्यानं MIDC चुंचाले पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत गुन्हा दाखल केला। पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक कार्यरत आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। या प्रकरणातून घेण्यासारखं इतकंच की आपल्या दारावरती आलेल्या कुठल्याही व्यक्तीवरती लवकर विश्वास ठेवू नका। घराच्या बाहेर लॉच डोअर नक्की लावा आणि तो डोअर ओपन करताना 50 वेळा विचार करा।